हाय फ्रेंड्स, वेलकम. मी राशन आणायच्या 2-3 दिवस आधीच पूर्ण राशन चेक करून घेते. कोणचं आहे, कोणचं सामान नाहीये. जर ते आहे, तर हे एवढा महिना चालेल का त्याशिवाय? नाहीये, तर ते आणायची गरज आहे का वगैरे सगळं. आणि जे डेली असतात, दर महिन्याला लागणाऱ्या वस्तू, त्या ह्या महिन्यात आणायचे का? जसं 1 महिन्यात मी राजमा आणते, तर 1 महिन्यात अख्खा मसूर वगैरे असं कडधान्य अदलून-बदलून आणत असते. आज सगळं राशन लिहून घेतले कारण ह्यांना 2 दिवस सुट्टी आहे म्हणून राशन भरून आणायचे मला डीमार्टवरून. कारण एनी टाईमला तर जाणं होत नाही. सुट्टीच्या दिवशीच जावं लागतं कारण डीमार्टला एक वेळेस गेलं ना 2-3 तास तिथं लागतातच. म्हणून आणि ह्यांना सुट्टी असले ना तर बरेच कामं असतात. खास करून किचनमध्ये. कारण ह्यांना प्रॉपर जेवण करायचं नसतं. चटुर-पुटुरच वगैरे खायचं असतं. पण इथं सांच्या बाहेरचं त्यांना चहा चहा प्यायचा होता. म्हणलं नुसतं चहा कशाला द्यायचं, थोडेसे टोस्ट वगैरे पण देऊ, कारण नुसतं चहा पिल्याने ॲसिडिटी वगैरे होती. म्हणून माझ्याकडे असतात, असा स्टॉक असतो नाश्त्याचा छोटा-मोठा. चला भेटू पुन्हा. बाय.